बातमीपत्रात पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अहमदाबादमध्ये होतोय। त्यासाठी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये आला। यावेळी पाकिस्तानी संघाचं ग्रँड वेलकम करण्यात आलं। पाकिस्तानी संघावर फुलांची उधळण केली गेली। ढोल ताशे वाजवून त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलंय। पाकिस्तानचं भव्य स्वागत हे फक्त गुजरातमध्येच आणि मोदी शहांच्या राज्यात होऊ शकतं। आज जर बाळासाहेब असते तर यांना बुटानं मारलं असतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात एक सरकार आहे जे स्वतःला शिवसेना समजतात, बाळासाहेबांचं नाव घेतात, परंतु त्यांनी पाकिस्तानच्या स्वागतावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। पण जे गुजरातमध्ये झालेले आहे ते राष्ट्रहिताचं नाही, जनतेला तुम्ही मूर्ख बनवत आहात। बाळासाहेब होते तेव्हा त्यांनी पाकिस्तानवर बंदी घातली होती। जम्मू काश्मीरमध्ये जवान काश्मीरी पंडितांच्या हत्या केल्या होत्या। अशा हिंदुस्थानच्या रक्तानं त्यांचे हात रंगले आहेत, त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही, अशी बाळासाहेबांची भूमिका होती। आजही जम्मू काश्मीरला तीच परिस्थिती आणि तरीही पाकिस्तानचं स्वागत होतंय। हिम्मत असेल तर एकनाथ शिंदे यांनी यावर बोलावं। आता तर सगळेच त्यांचे आहेत, त्यांना हिम्मत आहे का बोलायची? आम्ही निषेध करतो, असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली। या सभेतून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला। या सभेतील भाषणातून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला। याला आता छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्यांनी जुने काही दाखले दिले। ते म्हणाले, मला मोठं हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। मराठा समाजाची मला मदत झाली। जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केलंय। माझं देखील काहीतरी योगदान आहे, म्हणूनच मला संधी दिली गेली असेल। माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असं छगन भुजबळ म्हणाले। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील सभेतून छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला। मी अजितदादा पवार यांना आवाहन करतो की छगन भुजबळांना जरा समज द्या, नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही, मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यांच्या या टीकेला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलंय। राज्यात ओबीसी 54% जास्त आहेत। मराठा समाजाला वेगळं आणि टिकणारं आरक्षण द्या। मनोज जरांगे पाटील यांचं मी काय खाल्लं आहे हे त्यांनी सांगावं। आता मनोज जरांगे पाटील कोणाचं खातं हे त्यांनी सांगावं, असं छगन भुजबळ म्हणाले। दरम्यान मला धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत। एकदा नाही तर अनेक वेळा धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत, शिव्याही दिल्या जात आहेत। मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाही। पोलिसांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे। पोलीस याचं काय ते पुढे बघतील, असं म्हणत छगन भुजबळ यांनी धमकी प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज अंतरवाली सराटी गावात भव्य सभा घेतली। यावेळी समाजाशी संवाद साधताना त्यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला। ते म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेला समज द्या, तो तुमचा कार्यकर्ता आहे। मराठे अंगावर घेऊ नका। याच मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिलेत, ते तुम्ही विसरू नका। केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आणण्यामध्ये मराठ्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला दिलाय। मनोज जरांगे पाटलांना तातडीनं अटक करण्याची मागणी वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी केली होती। यावर जरांगे पाटलांनी भाष्य केलंय। जरांगे पाटील म्हणाले की शुक्रवारी रात्री एक टरमळ उठलं, ते तर रात्री वेगळंच काहीतरी बोललं, तो पण एका उपमुख्यमंत्र्यांचा कार्यकर्ता आहे असं लोक म्हणतात। उपमुख्यमंत्र्यांनी येडपट पाळलीच कशी? उपमुख्यमंत्री एकतर लई झालेत, ही एक पंचायत झाली आहे। जरांगे पाटील यांना अटक करा, ते हिंसा करतील, असं ते रात्री सांगत होते। सदावर्ते याला यश मिळायचं होतं म्हणून त्यानं आझाद मैदानावर 1 मराठा लाख मराठा अशी घोषणा दिली होती। आता 1 लाख मराठे एकत्र आले आहेत, त्यांच्या गोरगरीब पोरांचं कल्याण होणार आहे। आता तो म्हणतोय की जरांगे पाटील हिंसा करणार आहे, त्याला अटक करा। मला अटक करणं आता एवढं सोपं आहे का, असा सवालही त्यांनी केला। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू असताना आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही जरांगेंवर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे। जरांगेंच्या त्या सभेला मी यात्रेसारखं पाहतो, गावच्या यात्रा सुद्धा याच्यापेक्षा मोठ्या असतात। यात्रेत जसं लोक मौजमस्ती करायला येतात, त्या प्रकारे जरांगेंच्या सभेत काहीच वैचारिक घडले नाही, असं सदावर्ते म्हणाले। जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली। या सभेतून मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला। दरम्यान जरांगे यांची सभा पार पडताच आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली। ते म्हणाले, जरांगेंचं बोलणं माजुरीपणाचं होतं आणि त्यांनी शिवराळ भाषा वापरली, म्हणून त्यांची अकलेची कुवत उघडी पडली आहे। 1 मराठा लाख मराठा ही घोषणा जातीची नाही तर सैनिकांची आहे। जरांगेंचे राजकीय बॉसेस वेगळे आहेत, असे अनेक आरोप
सदावर्ते यांनी केले, त्यामुळे जरांगे आणि सदावर्ते यांच्यातच सामना होण्याची चिन्ह दिसत आहेत. सुभेदार चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या भेटीला 6वं पुष्प अर्थात शिवरायांचा छावा भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी 6व्या पुष्पाची घोषणा केली. चित्रपटानं प्रदर्शनाआधीच जागतिक स्तरावर एक विक्रम मोडीत काढलाय. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवरायांचा छावा हा चित्रपट आगामी वर्षी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची पहिली झलक समोर आली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करत चित्रपटाचा प्रोमो शेअर केला होता. अद्याप तरी चित्रपटाचा प्रोमो शेअर करण्यात आला असून तोच चित्रपटानं जागतिक स्तरावर रिलीज आधीच इतिहास रचलाय. न्यूयॉर्क येथील टाइम्स स्क्वेअरवर चित्रपटाचं पोस्टर झळकलंय. शिवरायांचा छावाची जगभरातील सिनेप्रेमी प्रतीक्षा करतायत. सध्या चित्रपटाची जोरदार चर्चा होतीये. चित्रपटाचा मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या टाइम्स स्क्वेअरवर झळकलाय. हा विक्रम करणारा शिवरायांचा छावा हा पहिलाच मराठी चित्रपट ठरलाय. शिवरायांचा छावाचे निर्माते मल्हार पिक्चर कंपनीनं सोशल मीडियावरून ही महत्त्वाची गोष्ट शेअर केली आहे. त्यांनी माहिती देताना लिहिलंय की आमचा टीझर टाइम्स स्क्वेअरवर झळकला. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित गडकरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट सातत्यानं चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला. आता या चित्रपटात नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याचं गुपित समोर आलंय. नुकतंच चित्रपटाचा आगामी पोस्टर प्रदर्शित झालं असून नितीन गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. AM सिनेमा आणि अभिजित मुजुमदार प्रस्तुत अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित गडकरी या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहतायत. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. चित्रपटाचं पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार याची घोषणा झाली. चित्रपटात गडकरींच्या भूमिकेत राहुल चोपडा दिसणार आहे, तर त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत ऐश्वर्या डोरले दिसणार आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.